प्रशांत बनकर याला सातारा पोलिसांनी अटक केल्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासोबत संवाद साधला। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी पाहूया। आतापर्यंतचा तपासात निष्पन्न झाले सर? नाही, याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही एक आरोपी जो आहे 2 नंबर सिव्हिलियन प्रशांत बनकर याला अटक केलेला आहे। तपासात दुसरा आरोपी आहे, त्याचा शोध चालू आहे। तपासात आता या म्हणजे एवढं आलंय की या विक्टीमने आधी या संदर्भाने कोणती तक्रार पोलिसांकडे दिलेली नव्हती। जे काय ते तिने आरोप केले सेक्शुअल रेप आणि याचे त्याच्याबद्दल दिली नव्हती। आरोपीची विचारपूस चालू आहे। काही प्रमाणात आरोपींचे म्हणजे आताचा जो आरोपी आहे तो आणि विक्टीम त्यांचे चॅट्स दिसत आहेत, म्हणजे त्यांचे संबंध होते असं दिसतंय। त्यांच्या चॅट हिस्ट्रीमधनं काही प्रमाणात त्यांचे संबंध होते असं दिसतंय। एक आरोपी अजून अटक व्हायचा आहे आणि या संदर्भाने अजून तपास चालू आहे। एसडीपीओ फलटण हे तपास करतायत। सर, इनिशियल इन्व्हेस्टिगेशन आणि प्रायमा फेसी डॉक्टर आणि बनकर यांच्यात काही संबंध होते का? हा एकंदरीतच प्रायमा फेसी काही प्रेमाचा त्रिकोण या वेळेला काही सध्या आपल्याला तपासात? एवढंच मी म्हणेन की या दोघांचे संबंध होते आणि त्यानंतर त्यात वितुष्ट आलं होतं असं दिसतंय चॅट्स मधनं। मात्र जो PSI अधिकारी आहे त्याचा नक्की संबंध काय होता, रेपची काय नक्की अलिगेशन आहे, ते कधी झाले, काय झाले, या संदर्भाने मात्र तपास करणे, जिथपर्यंत तो आरोपी अटक होत नाही, काय अजून डिटेल्स आम्हाला मिळत नाहीत, तिथपर्यंत तो तपास चालू आहे। म्हणजे आता एवढंच बोलू शकतो मी की जो सेकंड आरोपी आहे त्याचे आणि यांचे तर चॅट्स आणि ह्याच्यातनं संबंध दिसत आहेत। सर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स मधून आपल्याला काय माहिती प्राप्त झालेली? पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधनं डेथ ड्यू टू ऍस्फिक्सिया म्हणजे जी बॉडीची स्थिती मिळाली आम्हाला, तिने ओढणीने हँगिंग केलं होतं, तर ते सबस्टॅन्शिएट होतंय बऱ्यापैकी, डेथ ड्यू टू ऍस्फिक्सियाच येते। अर्थात तपासाचा भाग आहे, आम्ही ते अख्खे जे त्यांचे DVR आहे हॉटेलचा तो जप्त केलेला आहे। परंतु प्रायमा फेसी डेथ ड्यू टू ऍस्फिक्सिया म्हणजे गळफास लावूनच तिचा मृत्यू झालेला आहे आणि आत्महत्येशी तो सुसंगत वाटत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।